मित्रांनो, माणसाची वेळ आणि त्याचे कर्म माणसाला काय बनवू शकतात, आजची ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका. एका गावात एक तरुण चित्रकार होता. पंडितजींनी त्याला मंदिरात कंस वधाचं चित्र काढायला सांगितलं. चित्रकारानं कृष्णासाठी गावातल्या एका अत्यंत सुंदर आणि निरागस मुलाची निवड केली आणि त्याला समोर बसवून साक्षात कृष्ण साकारला. पण अचानक कामासाठी त्याला शहरात जावं लागलं. तिथे तो खूप मोठा आणि जगप्रसिद्ध चित्रकार झाला. अनेक वर्षांनी जेव्हा तो गावात परतला तेव्हा पंडितजींनी त्याला आठवण करून दिली की अरे बाबा, मंदिरातलं चित्र अजून अर्धवट आहे, कंस काढायचा राहिलाय. चित्रकाराला कंसासाठी एक क्रूर चेहऱ्याचा माणूस हवा होता. गावात कुणीच मिळेना म्हणून तो थेट जेलमध्ये गेला. तिथे त्याने एका खतरनाक आणि धिप्पाड कैद्याची निवड केली. त्याला मंदिरात आणून समोर बसवून त्याने कंसाचं चित्र पूर्ण केलं. चित्र पूर्ण होताच सगळे टाळ्या वाजवू लागले, पण तो कैदी मात्र तिथेच ढसाढसा रडू लागला. चित्रकार हसून म्हणाला, अरे रडतोस का? तू तर भाग्यवान आहेस, तुझी जागा मंदिरात लागलीये. त्यावर तो कैदी जे म्हणाला ते ऐकून अख्खं गाव सुन्न झालं. तो म्हणाला, मी यासाठी नाही रडत आहे की तुम्ही मला कंस बनवलंय. मी यासाठी रडतोय कारण अनेक वर्षापूर्वी ज्या निरागस मुलाला समोर बसवून तुम्ही कृष्ण बनवला होता, तो कृष्ण सुद्धा मीच होतो. भावांनो, कोणताही माणूस जन्मतः कंस नसतो. त्याचे विचार आणि त्याचे कर्म त्याला कृष्ण किंवा कंस बनवतात.